येड्रावकरांनी भरपूर जयसिंगपूरचा विकास केलेला आहे. आमच्या लाडक्या बहिणींची कुठली पण कामे असू दे, आम्ही ऑफिसला घेऊन गेलो आणि म्हटलं, दादा अशी अशी आमच्या बहिणींची अडचण आहे, आमच्या मुलींचं शिक्षण तटलंय किंवा आमची दवाखान्याची अडचण आहे, तर त्यांनी काही ना विचार करता 2 मिनिटात आम्हाला मदत करतात आणि परत फोन करून विचारतात की झालं का तुमचं, व्यवस्थित सगळं चाललंय काय आणि काय अडचण आहे काय. त्यामुळेच येड्रावकर पाहिजेत. विरोधक म्हणतात की येड्रावकर निवड आश्वासनं देतात. अहो, हत्ती चले बाजार, कुत्ते भोके हजार. त्यामुळे हत्तीला काय फरक पडत नाही. आमचे येड्रावकर साहेब हत्ती आहेत, आम्ही कुत्र्यांच्याकडे लक्ष देत नाही. येड्रावकर जे बोलतात ते करतात का? 100% करतात, करून दाखवल्यात. जयसिंगपूरचे शिल्पकार ते आहेत, आमच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ ते आहेत आणि आमच्या बहिणींसाठी तिने आडआडीला अर्धी रात्रीला फोन केलं तर रिसिव्ह करतात, आमची मदत करतात. नगराध्यक्ष कोण होणार? आमचे संजय पाटील येड्रावकर साहेब. नक्की नक्की सगळ्या बहिणी ठाम आहेत. एकदम ठाम आहे. त्यांना आम्ही मत असं लीड न मोजायला पाहिजे आणि समोरच्याचं डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे, तोपर्यंत आम्ही मदत करणार आणि त्यांनाच निवडून आणणार. आमचे नगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर साहेब. एकदा जोरात सांगा भाऊ, कसं जाणार? राजर्षी शाहू आघाडीचा विजय